100 दिवसांमध्ये महायुतीमधील एका मंत्र्याची विकेट गेली. 6 महिने आणखी थांबा, आणखी एक विकेट पडेल, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील पक्षाच्या बैठकीत केलं. सुप्रिया सुळे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. राज्यातील एक मंत्री खूप बोलत आहे. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. बरे झाले पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना 100 दिवसात एक विकेट गेली आहे, 6 महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बीड येथे संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी भेट एकदा तरी जाऊन घ्या, तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यांची ही गंमत बघत होते. कितीही विकृती आहे, हे वास्तव आहे. आवादा कंपनीला काम देऊ नये म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला 3 पत्र लिहिली होती. पत्रही यांनीच द्यावायची, खंडणी यांनी गोळा करायची. या हक्काचा आका तोच आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाले. मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. विजय पराभव सुरूच असतो. 100 दिवसात एक विकेट गेली आहे, 6 महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार. त्यांचे नाव आता जाहीर करणे योग्य नाही, परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, हिंमत असेल तर समोर येऊन लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे डबल डेंजर आहेत त्यांच्याशी लढण्यात मजा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.